राजन जरा शांत हो तू. अगं पण आई. शांत हो तू. शांत हो. अरे तुला न सांगता सवरता हिने सगळं केलं हे चूकच झालंय. पण जरा शांत हो. जी गोष्ट केली ती चांगलीच केली आहे ना. म्हणजे ऋषीसारखा जावई मिळणं ही चांगली गोष्ट नाहीये का? अरे लाखात एक मुलगा आहे ऋषी. मला सांग, ऋषीला तू नकार देणार होतास का? नाही आई, तसं काही नाहीये. ऋषी हा चांगलाच मुलगा आहे. पण लग्न ठरवण्याची ही काही पद्धत झाली का? मला विचारायला तर हवा होता ना. सॉरी राजन, सॉरी. आता ही वेळ नाहीये वाद घालण्याची. जरा शांत. बाई, बरं झालं ही म्हातारी मध्ये पडली, नाहीतर काही खरं नव्हतं माझं. राजन जाऊ दे ना आता. सोडून दे, माफ कर तिला. हे बघ आपल्याला खूप काम आहे. साखरपुड्याची सगळी तयारी करायची आपल्याला. नयनताराला बरं नाहीये थोडं, त्यामुळे मीच तिला म्हटलंय की तू कुठलीही दगदग करू नकोस, आम्ही सगळं करू. आई, तुम्हाला सुद्धा दगदग करायची काहीही गरज नाही. सगळं मी करायला तयार आहे. फक्त मला सांगा की काय करायचंय. बरं दमून आलायस राजन, तू जरा हात पाय धुवून घे. मी चहा सांगते तुझ्यासाठी. चहा मी करते, चालेल ना? बरं. कमळे निंगे. काय काय? अरे वय की वय, काय वाघ माग लागलाय वय तुझ्या? एवढा वरडत निघालायस. वाघ नाही, माकडीन. हा? अरे काय बोलायलायस? अगं त्या अनिकाचा फोन आहे कमळीसाठी. काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणे. माझ्या संग? होय. धर, विचार नंतर कर. आधी बोल, काय म्हणते बघ. हॅलो. हाय गावच्या. असं शॉक बसला असेल ना. अनिका महाजनने तुला स्वतःहून कॉल केलाय. मुद्द्याचं बोल, काय काम आहे? बरं मला हे सांग, नयनतारा आंटीचे तुला कसले पैसे रिटर्न करायचे आहेत ग? ही गोष्ट हिला कशी काय कळली? ए गावच्या, गप्प का बसली आहे? कसं आहे ना, आता ती फॅमिली माझी फॅमिली होणार आहे. मग त्या फॅमिलीचं सगळं मला कळतंच ना, आणि कळायला पाहिजेच ना. ए सांग. तुला जर एवढीच माहिती आहे तर मग तुझ्या होणाऱ्या सासरच्याकडनं तुला अर्धवटच माहिती मिळाली वाटतं. का न कशासाठी पैसे घेतलं ते त्यासनीच जाऊन विचार मग. यू नो वॉट, मी विचारेन त्यांना. त्यामुळे आत्ता ना मला तुला काहीही विचारायची गरज नाही आहे. आय जस्ट नो दॅट की तुला पैशांची आता खूप गरज आहे. त्यामुळे मी फक्त हेच बोलायला कॉल केला आहे की माझ्याकडे तुझ्यासाठी ना एक खूप सुंदर जॉब आहे. त्याच्याने तुझा पैशांचा थोडा तरी प्रॉब्लेम मिटेल. कळलं का? काय ना, आता साखरपुड्यासाठी माझ्यासोबत शॉपिंगला यायचं. मला काय हवंय काय नकोय ते बघायचं. त्यासाठी मी तुला खूप मस्त पैसे देईन. थँक्यू. मला काही बी गरज नाही, आणि मला एवढी बी गरज नाही की मी तुझ्या मोर पदर बसते. माझं पैसे फेडायला माझ्या हातात तेवढी ताकद आहे. त्यामुळे तुझ्या मदतीची काही बी गरज नाही. आता ठेव फोन. काय म्हणत होती ग? म्हणाल्या की साखरपुड्याच्या खरेदीसाठी आणि शॉपिंगसाठी तुला कामावर ठेवतो म्हणून. म्हणजे? अगं म्हणजे या साखरपुड्याच्या सगळ्या तयारीत तिची दासी म्हणून तिच्या सोबत राहायला म्हणते, आणि त्याचं ती मला पैसे देणार आहे. तिला कळलंय का नयनतारा मॅडम कडनं मी पैसे घेतलेत ते, म्हणून काड्या लावायला लागले. काय म्हणजे नयनतारा मॅडम मी सांगितलं का काय तिला? तिला दुसरीकडनंच कुठनं तरी कळलंय हे नक्की. कमळे, खरं तिला कसं काय कळालं असेल ग? बंड्या, अरे तिच्या खबरी लय जणी आहेत. कमळे, आधी आपण प्राजू संग बोलूया. हा, तर फोन लाव. हा. ती तुझ्याकडनं पण काही होत नाहीये ना. युजलेस. मलाच काहीतरी बघावं लागेल. काय ग, झाली का शॉपिंग? मॉम प्लीज गप्पा बस. आत्ता काय झालं?
मग तुला माहितीये का ती गावछाप ना माझ्या डोक्यात जाते डोक्यात. तिने मला नाही म्हटलं आणि का महाशनला नाही म्हटलं तिने. प्लीज जरा नीट सांगशील का? मला काहीही कळलेलं नाही. मला ना ती गावछाप माझी नोकर म्हणून हवी आहे बस. व्हॉट? ए बाई, तुझ्या डोक्यात रोज रोज नवीन खूळ कुठून येतात? हा, काय गरज काय? घरात एंगेजमेंट आहे ना, कशाला ती बनवती हवी आहे? नो मॉम, मला ती हवी आहे. मला आत्ताच कळलंय तिला पैशांची गरज आहे. म्हणून मी एक खूप चांगली ऑफर दिली की ठीक आहे बाबा, तू माझी ना हेल्प कर, एंगेजमेंटच्या कामात हेल्प कर, मला काय हवं नको ते बघ. पण नाही, तिने मला नाही म्हटलं. स्वतःला समजते काय ती गावछाप कुठली. पण या सगळ्याची गरज आहे खरंच. हो, गरज आहे. मला ॲटिट्यूड दाखवते ना आणि माझ्या रिस्कच्या मागे 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 फिरत असते. तिला कळायला पाहिजे श्रीमंत लोकांचं लग्न श्रीमंतांशीच होतं. तिला तिची लायकी दाखवून द्यायची आहे मला. झालं का? हे सगळं तू नक्की कर, पण एंगेजमेंट होऊ दे, त्याच्यानंतर तुला काय गोंधळ घालायचा तो घाल ग बाई. नो मॉम, मी ठरवलंय मला ती कमळी ना माझी नोकर म्हणून पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं पण काय गरज आहे? नाही, मी ठरवलंय ना, मग बस एवढी. मग तुझ्याकडे ट्रम्प कार्ड तर आहेच, तुझी ग्रॅनी. ती ग्रॅनी आजीच ऐकणार आहे, तेवढंच राहिलंय. अगं माझी आई नाही, तुझी अन्नपूर्णा ग्रॅनी. ती वेडी आजी? अरे ती वेडी ओल्ड आजी काय करणार आहे? हो, ती ओल्ड वेडी आजी आहे ना, तीच कमीला कन्व्हिन्स करू शकते. अँड यू नो व्हॉट, कमळी तिला कधीच नाही नाही म्हणणार, राईट? आणि जोपर्यंत मी पाहिलंय, त्या वेडी आजीला जर 2 शब्द प्रेमाचे बोलले की ती विरघळते. कळतंय का तुला? म्हणून तू शिस्ती तिच्याकडे जा आणि गोड 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 बोल. ती स्वतःहून कमळीला तुझी नोकर बनून या घरात घेऊन येईल. गुड आयडिया मॉम, युअर राईट. मी ना आता अन्नपूर्णा आजीलाच त्या गावछापला कॉल करायला होते. व्हेरी गुड. लागला का फोन? होय होय, रिंग व्हायला. हॅलो. उचला. दे. हॅलो प्राजक्ता, मी बोलायलोय कमळी. हा बोल ना. अगं मी काल तुझ्या संग बोलत होतो तेव्हा तू काहीतरी सांगत होती आणि मग अचानक फोन कट झाला. काही नाही ग, काही खास नाही असं. प्राजक्ता, हे बघ, आम्हासनी लय काळजी वाटायला ग, म्हणून आम्ही फोन केलाय. प्राजक्ता, मला सांग, हे जे काही साखरपुडा होतोय ऋषी सरांचा आणि का संग, ते ऋषी सरांच्या मर्जीनं होत नाही, ही गोष्ट खरी आहे की नाही? हॅलो प्राजक्ता, ग बोल की काय तर. हे बघ, मी तुझ्या पाया पडतो, पण काय झालंय ते खरं खरं सांग आम्हासनी. आता मी कमळी निंगीला काय सांगू? खरं सांगू की नको?